गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पार्शियल फ्रॅक्शन ही मेथड बघत होतो. पार्शियल फ्रॅक्शनचा यूज करून आपण इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. ओके, यस्टरडेचा जो मागचा प्रीवियस व्हिडिओ आहे, लास्ट व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओमध्ये 4 प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केले होते आपण. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शनचा सॉल्व्ह करूया. बघा, प्रॉब्लेम नंबर 5. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x plus 1 divided by x minus 1 bracket square. आता डिनॉमिनेटर कडे थोडंसं काळजीपूर्वक जर बघितलं तर डिनॉमिनेटर एकच टर्म आहे, पण ती टर्म कशी आहे, दोनदा रिपीट झाली. म्हणजे x minus 1 ही टर्म इट विल बी रिपीटेड ट्वाइस. सो काल जे एक्झाम्पल्स बघितले होते आपण, 4 एक्झाम्पल्स बघितले होते काल म्हणजे लास्ट प्रीवियस व्हिडिओ म्हटलं तरी चालेल. तर प्रीवियस व्हिडिओ मध्ये ऑलरेडी आपण 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि ते 4 एक्झाम्पल टाइप नंबर 1 चे होते. आपला जो टाइप नंबर 1 आहे तो आहे लिनियर नॉन रिपीटेड रूट्स, म्हणजे सगळेच्या सगळे फॅक्टर लिनियर आणि एक पण फॅक्टर रिपीट झालेला नाही. पण आता हा जो आहे एक्झाम्पल नंबर 5, सो दिस इज एक्झाम्पल ऑफ लिनियर बट रिपीटेड, लिनियर रिपीटेड रूट्स. कारण कोण रिपीट झालाय, हा फॅक्टर रिपीट झालाय. ओके, तर याला सॉल्व्ह कसं करायचंय बघा. सो लेट i इक्वल्स टू, दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, ॲज युजुअल. नाउ x plus 1 डिवाइडेड बाय x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर मध्ये एकच फॅक्टर आहे, तो दोनदा रिपीट झालाय, म्हणजे आपल्याला दोन कॉन्स्टंट लागतील, कॅपिटल A आणि कॅपिटल B. फक्त लिहायची मेथड थोडीशी लक्षात घ्या. a डिवाइडेड बाय सिंपल फॅक्टर, इथे जरी स्क्वेअर असेल तरी सिंपल घ्यायचा, प्लस आणि आता पॉवर वाढवत जायचा x minus 1 या टर्मचा स्क्वेअर. नाउ सॉल्व दिस एक्झाम्पल, व्हेरी सिंपल. a च्या खाली ऑलरेडी हा फॅक्टर आहे, या दोघांचं एलसीएम जर काढलं तर एलसीएम येतो x minus 1 चा स्क्वेअर. ऑलरेडी x minus 1 या फॅक्टर मध्ये आहेच आहे, राईट. ऑलरेडी या फॅक्टर मध्ये आहे, म्हणजे a सोबत फक्त मल्टिप्लाय होणारा फॅक्टर x minus 1 आणि b सोबत ऑलरेडी हा फॅक्टर आहे, म्हणून सिंपली b च येतो, दुसरा फॅक्टर असं तुम्ही म्हणणार क्रॉस मल्टिप्लाय का होणार नाही, कारण ही दोन्ही फॅक्टर एकमेकात कॉमन आहे. x minus 1 आणि x minus 1 चा स्क्वेअर हे एकमेकात कॉम्बिनेशन मध्ये आहे, त्याच्यामुळे फक्त इथं काय येणार, b येणार, राईट. सो देयरफॉर LHS x plus 1 divided by x minus 1 या टर्मचा स्क्वेअर. नाउ ॲज युजुअल दिस टर्म विल बी cancel out. Okay, so x plus 1 is equals to, multiply करा, ax minus a plus b. कंपेयर करा, 1 into x लिहिता येते इथं. comparing coefficients we get काय व्हॅल्यू मिळेल बघा. कंपेयर केल्यानंतर a is equals to 1 minus a plus b is equals to 1. we simplify minus a plus b is equals to 1 म्हणजेच काय, तर minus 1 plus b is equals to 1. तर b is equals to 1 plus 1 plus 1 म्हणजे 2. तर b ची व्हॅल्यू 2 आलेल्या a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप करा. देयरफॉर x plus 1 divided by x minus 1 चा स्क्वेअर is equals to a. what is value of a? a means 1 divided by x minus 1 plus b ची व्हॅल्यू 2 divided by x minus 1 चा स्क्वेअर, राईट. so therefore taking integration on both sides, इंटिग्रेशन घ्या दोन्ही साइडचं. सो x plus 1 divided by x minus 1 चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय dx येतो. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, इन ब्रॅकेट, 1 divided by x minus 1 plus 2 divided by x minus 1 चा स्क्वेअर आणि मल्टिप्लाय बाय dx. सेपरेट इंटिग्रेशन घ्या. सो इट इज इक्वल्स टू, हा टर्म म्हणजेच आपल्यासाठी i आहे.
सो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 अपॉन या फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन, या फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन, प्लस इंटिग्रेशन 2 डिवाइडेड बाय x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर into dx. So integration of first term will be log x minus 1. कारण हा 1 upon x सारखा आहे, इथं 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घ्या. So 2 will be taken outside. 1 divided by x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं इंटिग्रेशन log x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर येत नाही, कारण इथं 1 upon x नाहीये, तो स्क्वेअर मध्ये आहे, राईट. म्हणजे याला सॉल्व्ह करायचं असेल तर थोडंसं लक्ष द्या. log x minus 1 प्लस 2 into याला असं लिहिता येतं x minus 1 raised to power minus 2. जेव्हा आपण एखादी टर्म छेदातून अंशामध्ये म्हणजे खालून वरती डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये घेतो तेव्हा त्याचं साइन बदलत असतं. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होते, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह होते, फ्रॅक्शन मध्ये असेल तर सिंपल होतो, सिंपल असेल तर फ्रॅक्शन मध्ये होते, राईट. सो dx म्हणजे इथं टर्म येणार log x minus 1 प्लस 2 into. आता हा फंक्शन म्हणजे x raised to power n, आणि x raised to power n चा फॉर्म्युला माहितीये x minus 1 to the power minus 2 plus 1, सेम पॉवर डिनॉमिनेटर मध्ये -2 plus 1 आणि शेवटी टर्म प्लस c. झालं, तुमचा फायनल आन्सर आलेला आहे log x minus 1 प्लस 2 into x minus 1 चा पॉवर -1 डिवाइडेड बाय -1. झाला. आता हा जो -1 आहे हा मायनस साइन इथे ऍडजस्ट करून टाका, म्हणजे तुमचा फायनल आन्सर येईल बघा. सो फायनल आन्सर विल बी it is equals to y is equals to log of x minus 1 minus 2 divided by x minus 1 plus. आता हा डिवाइडेड बाय कसा आला, कारण हा पॉवर कसा आहे -1 आहे, निगेटिव्ह पॉवर डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट केला की तो पॉझिटिव्ह होतो, आणि डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट केल्यामुळे पॉझिटिव्ह झाला तो टर्म, आणि त्याच्यामुळे त्याचं इंटिग्रेशन 2 डिवाइडेड बाय log x minus 2 divided by x minus 1. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण, एक्झाम्पल नंबर 6. Now look at example number 6. Evaluate integration dx upon x plus 1 multiply by x square plus 4. आपलं सगळं लक्ष डिनॉमिनेटर कडे असलं पाहिजे. त्याचे फॅक्टर्स कसे आहेत, लिनियर रिपीटेड आहेत का लिनियर नॉन रिपीटेड आहेत का क्वाड्रॅटिक आहेत. तर एक फॅक्टर लिनियर दिसतोय आणि दुसरा फॅक्टर क्वाड्रॅटिक आहे, पण क्वाड्रॅटिक मध्ये नॉन लिनियर आहे, कारण त्याचे फॅक्टर पडतात का बघा. x स्क्वेअर प्लस 4 हा जो फॅक्टर आहे, या फॅक्टरचे टर्मचे फॅक्टर पडतात का x स्क्वेअर प्लस 4 चे, नाही पडत. x प्लस 2 x प्लस x मायनस 2 असं होतं का, नाही. x स्क्वेअर मायनस 4 असेल तर त्याचे फॅक्टर पडले असते आणि तो लिनियर झाला असता. आता हा इथं फॅक्टर पडत नाही, त्याच्यामुळं हा एक्झाम्पल आहे तो टाइप नंबर 3 चा आहे. क्वाड्रॅटिक लिनियर आहे, हा फॅक्टर लिनियर आहे, बट हा फॅक्टर कसा आहे क्वाड्रॅटिक, म्हणून नॉन लिनियर क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. ओके, सो देयरफॉर 1 upon x plus 1 x square plus 4 is equals to, हा पहिला फॅक्टर लिनियर आहे, so it will require only one constant, that is a. So a divided by x plus 1 plus now this factor will be non-linear, x square plus 4 हा फॅक्टर कसा आहे, it is non-linear, याचे फॅक्टर पडत नाही, क्वाड्रॅटिक आहे, नॉन-लिनियर आहे, आणि याची डिग्री 2 आहे, म्हणजे याला 2 कॉन्स्टंट लागणार, आणि 2 कॉन्स्टंट सेपरेट b सेपरेट c असं घेता येईल का, कारण एकच फॅक्टर येतो, कारण त्याला स्प्लिट करता येत नाही, म्हणून याला लिहायची मेथड आठवते. सो इट विल बी रिटन एज bx plus c. ही महत्त्वाचा स्टेप आहे. bx plus c का घ्यावं लागतं, कारण इथं हा टर्म लिनियर नाहीये, क्वाड्रॅटिक आहे म्हणून, राईट. सो याला सॉल्व करा 1 upon, सो इट इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय. आता हे दोन्ही फॅक्टर सेपरेट आहेत, म्हणून आता इथं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येतं. सो a सोबत कुठला फॅक्टर आहे, x स्क्वेअर प्लस 4 प्लस bx प्लस c या फॅक्टर सोबत आहे
x plus 1 divided by x plus 1 x square plus 4. A will multiply to this term, B will multiply with this term. 1 divided by x plus 1 x square plus 4. This term will be cancel out. Yes. So 1 is equals to a ni multiply करा दोन्ही टर्म ला ax square plus 4a plus bx into x bx square plus bx into 1 म्हणजे bx plus c into x cx plus c. राइट. आता सिमिलर वाल्या टर्म एकत्र कलेक्ट करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय करता येईल बघा. a प्लस b इंटू एक्स स्क्वेअर या दोन टर्म्स, राइट. या दोन टर्म्स bx प्लस cx, b प्लस c इंटू x आणि या दोन टर्म प्लस 4a प्लस c. LHS ला काहीच नाही म्हणजे लिहिता येतं 0 इंटू एक्स स्क्वेअर 0 इंटू एक्स प्लस 1 आहे. कंपेअरिंग कोएफिशिएंट्स we get comparing coefficients. काय मिळतं बघा कंपेअर केल्यानंतर कोएफिशिएंट्स. पहिला कोएफिशिएंट मिळतो a plus b is equals to 0. दूसरा कोएफिशिएंट मिळतो b plus c is equals to 0 आणि तीसरा कोएफिशिएंट मिळतो 4a plus c is equals to 1. हे तीन इक्वेशन मिळतात. a plus b is equals to b plus c is equals to 0, 4a plus c is equals to 0. म्हणजे हे पहिलं इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन, हे तिसरे इक्वेशन. आता कुठलाही एक दोन इक्वेशन सेम करा म्हणजे a b तर दुसरं इक्वेशन a b. ac मध्ये केलं तर ac, bc मध्ये करायचं असेल तर bc मध्ये पण करता येतं. म्हणजे कुठले दोन फॅक्टर एकत्र करा म्हणजे a ची व्हॅल्यू -b काढता येते, इथे लिहिता येते, राइट. किंवा b ची व्हॅल्यू -c करून इथे लिहा, तेच येतं, राइट. काय करता 4a plus c ऑलरेडी आहे किंवा इथं डायरेक्ट या दोघांचं जर सॉल्व केलं तर इथं हा b कॅन्सल होतो म्हणजे a plus c राहतो. सॉरी a minus c is equals to 0. बघा पहिल्या इक्वेशन वरून तुम्हाला लक्षात येईल a plus b is equals to 0 आहे. ओके. आणि फ्रॉम आणि दुसऱ्या इक्वेशन वरून b ची व्हॅल्यू काय लिहिता येईल -c लिहिता येईल. b is equals to -c. तर ही व्हॅल्यू इथं पुट अप करा म्हणजे आपल्याला a plus -c is equals to 0 म्हणजे इक्वेशन काय मिळतं a minus c is equals to 0. हे इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आहे तुमच्याकडे. इक्वेशन नंबर 3 काय आहे 4a plus c is equals to 1. या दोन इक्वेशनला सॉल्व करा. हा -c plus c कॅन्सल. 5a 0 plus 1 म्हणजे 1. 5a is equals to 1. So a is equals to 1 divided by 5. a ची व्हॅल्यू 1 व 5 कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, इथं ठेवा. So 1/5 plus b is equals to 0. तर b is equals to -1/5. b is equals to -1/5 या इक्वेशन मध्ये ठेवा. -1/5 plus c is equals to 0. c is equals to 1/5 म्हणजे a ची व्हॅल्यू 1/5, b ची व्हॅल्यू -1/5, c ची व्हॅल्यू 1/5. therefore 1 divided by x minus 1 x square plus 4 is equals to काय आहे बघा a divided by x plus 1 bx plus c divided by x square plus 4. इथं व्हॅल्यू ठेवता येईल. a ची व्हॅल्यू 1/5 divided by x plus 1 plus b ची व्हॅल्यू -1/5 into x plus c ची व्हॅल्यू 1/5
divided by x square plus 4, right? X square plus 4. Next, इंटिग्रेशन घ्या दोन्ही साइडचं, LHS आणि RHS. Let us take the integration on both sides. We get integration of 1 divided by x plus 1 x square plus 4 into dx is equal to integration of first term 1 by 5 divided by x plus 1 plus minus 1 by 5x plus 1 upon 5 divided by x square plus 4 and multiply by dx. Separate करा. So it is equals to I is equals to integration first 1 by 5 x plus 1 into dx plus integration minus 1 by 5x divided by x square plus 4 into dx plus integration 1 by 5 divided by x square plus 4 into dx. Separate divide केला, right? So it is equals to 1 upon 5 outside 1 divided by x plus 1 into dx. It minus 1 by 5 outside, so x divided by x square plus 4 into dx and plus 1 upon 5 1 divided by x square plus 4 into dx. So it is equals to 1 upon 5 याची व्हॅल्यू log x plus 1 minus 1 upon 5. आता एक लक्षात घ्या, याला दोन मेथडने सॉल्व्ह करता येतं. एक सबस्टिट्यूशन करायचंय, x स्क्वेअर ची व्हॅल्यू 2x येते म्हणून इथे 2 ची ऍडजस्टमेंट करायची, किंवा इथे असं करता येतं 1 upon 2 इंटिग्रेशन 2x divided by x square plus 4 into dx plus 1 upon 5 integration 1 divided by x square plus 4 म्हणजे 2 square. 4 can be written as 2 square. So it is equals to 1 upon 5 log x plus 1 minus 1 upon 1 by 5 into 1 by हा 2 cancel होतो म्हणून 1 by 10 आणि याची व्हॅल्यू येते log x square plus 4 plus 1 by 5. हा फॉर्म्युला 1 upon x square plus a square म्हणजे 1 upon a म्हणजे 1 upon 2 tan inverse x divided by 2 plus c म्हणजे तुमचं फायनल आन्सर 1 by 5 log x plus 1 minus 1 by 10 log x square plus 4 plus 1 by 10 tan inverse of x by 2 plus c. So this is the final step. आता इथे एक फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या, इंटिग्रेशन डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन आणि न्यूमरेटर मध्ये त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन f ऑफ x चा जर डेरिव्हेटिव्ह असेल तर या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते log f ऑफ x प्लस c. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन असेल आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आता डेरिव्हेटिव्हला जनरली derivative by dx of f of x म्हणतात किंवा याला f dash of x. f dash सुद्धा डॅशचा मीनिंग काय आहे, डॅशचा मीनिंग सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे बघा इथं हा 2x आणि हा x स्क्वेअर प्लस 4. x स्क्वेअर प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह काढा. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे, फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि इथे कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. तो फॉर्म्युला ऑलरेडी आहे आपल्याकडे. हा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a. हा फॉर्म्युला आहे प्लस c. हा सेकंड फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले यूज केले, हा आणि हा.
हा फॉर्म्युला म्हणजे हा फक्त बघा डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं फंक्शन जर या फॉर्मॅट मध्ये असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लॉग एफ ऑफ एक्स लिहिता येतं. लॉग एफ ऑफ एक्स म्हणजेच काय ना लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. ओके. पहिले इंटिग्रल सरळ सरळ आहे 1/x ज्याचं इंटिग्रेशन log x प्लस 1. दुसरं इथं फक्त आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करायचा होता म्हणून आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2 केलं जेणेकरून या फॉर्मॅट मध्ये बसतो f of x upon f dash of x upon f of x. तो जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन f dash of x डिवाइडेड बाय f of x into dx. तर याची व्हॅल्यू log f of x येते. म्हणजे फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर हा फॉर्म्युला आहे म्हणजे याची व्हॅल्यू log x स्क्वेअर प्लस 4. आणि तिसरा तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार काढता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 7 नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e raised to x डिवाइडेड बाय e raised to x minus 1 into e raised to x plus 1 dx. तर इथं बघितलं की अगोदर तुम्हाला e raised to x फंक्शन आहे, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आहे म्हणजे फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. अशा टाईपचं जर एक्झाम्पल दिसलं की तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड आठवते आणि सबस्टिट्यूशन मेथड आठवायलाच पाहिजे कारण इथं e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x अवेलेबल आहे म्हणून काय पुटअप करणार पुट t is equals to e raised to x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. So LHS dt divided by dx, RHS d by dx of e raised to x. So what is derivative of e raised to x? e raised to x म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आली e raised to x dt by dx. तर dt ची व्हॅल्यू काय येईल e raised to x मल्टिप्लाय बाय dx म्हणजे t ची व्हॅल्यू e raised to x, dt ची व्हॅल्यू e raised to x dx. So therefore इंटिग्रेशन I is equals to बघा e raised to x dx हा पार्ट आहे या टर्मच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवता येणार आहे dt डिवाइडेड बाय e raised to x minus 1 म्हणजे काय होईल t minus 1 e raised to x plus 1 म्हणजे t plus 1 t minus 1 t plus 1 दोन फॅक्टर आहेत दोन्ही लिनियर आहेत दोन्ही वेगवेगळे आहेत म्हणजे लिनियर नॉन रिपीटेड. पहिला जो टाइप आहे टाइप नंबर 1 चे एक्झाम्पल आहे. आता हे खूप सिंपल आहे इझिली सॉल्व्ह करता येईल म्हणजे याला असं लिहिता येतं बघा 1 डिवाइडेड बाय t minus 1 t plus 1 as it require two constant so we will have a divided by फक्त x च्या ठिकाणी t आलाय एवढा चेंज आहे फक्त t सबस्टिट्यूशन केल्यामुळे t मध्ये झालाय नाहीतर जनरली आपण x मध्ये जसं करतो तसंच सॉल्व्ह करायचं याला t minus 1 plus b divided by t plus 1. त्याला क्रॉस मल्टिप्लाय a सोबत मल्टिप्लाय होणारा फॅक्टर t plus 1 b सोबत मल्टिप्लाय होणारा फॅक्टर t minus 1 divided by t minus 1 t plus 1. So 1 divided by t minus 1 t plus 1. Now both the terms denominator will get cancelled out. So 1 is equals to a into t, at, a into 1 a, b into t, bt, b into minus 1 minus ba. Right? चला कोएफिशिएंट सेम असणारे टर्म एकत्र करा a plus b into t plus a minus b या टर्मचं कॉम्बिनेशन. आता t चा कोएफिशिएंट ऍब्सेंट आहे म्हणजे 0 into t आणि हा प्लस 1 आहे. सो comparing coefficients we get कंपेयर केल्यानंतर काय मिळतं बघा a plus b एक व्हॅल्यू मिळते 0 a minus b ही व्हॅल्यू मिळते 1
त्याला सॉल्व करा. प्लस, कारण हा प्लस मायनस ए कॅन्सल आउट होतो, प्लस बी मायनस ए कॅन्सल. ए प्लस ए म्हणजे 2a, 0 प्लस 1 म्हणजे 1. सो 2a ची व्हॅल्यू 1. दिस इम्प्लाइज a ची व्हॅल्यू 1/2. 2a ची व्हॅल्यू 1 तर a ची व्हॅल्यू 1/2. a ची व्हॅल्यू 1/2 तर इथे ठेवा. सो 1/2 प्लस b इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज b इज इक्वल टू -1/2. दोन्ही व्हॅल्यू इथे ठेवून द्या. सो देयरफॉर 1 upon t minus 1 t plus 1 is equals to a म्हणजे 1/2 divided by t minus 1, b म्हणजे -1/2 divided by t plus 1. लक्षात येतं? आणि इझिली याला पुढे चालून सॉल्व करता येईल, याचं सोल्युशन काढता येईल बघा. सो इट इज इक्वल्स टू टेक इंटिग्रेशन, किंवा याला असं लिहिता येतं 1 divided by t minus 1 into t plus 1. So it is equals to 1 upon 2 divided by t minus 1 minus 1 upon 2 divided by t plus 1. टेक इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. आता फक्त इंटिग्रेशनचा हा कंप्लीट पार्ट होता पहिल्या सेमिस्टर मध्ये झालेला टॉपिक पार्शियल फ्रॅक्शनचा. आता इथून फक्त 3-4 स्टेप आहेत त्या इंटिग्रेशनच्या सॉल्व करायचे. सो देयरफॉर integration of 1 divided by t minus 1 t plus 1 into dt. Integration of 1/2 t minus 1 into dt minus integration of 1/2 t plus 1 into dt. काहीच नाही, सेपरेट इंटिग्रेशन केलं. पहिल्या फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन, दुसऱ्या फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन. आता इथं बघा हा 1/2 बाहेर घेता येतो, 1 divided by t minus 1 into dt घेता येतो, minus 1 upon 2 इंटिग्रेशन 1 divided by t plus 1. जसं 1 upon x minus 1 तसंच 1 upon t minus 1. 1 upon x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन log x minus 1 येतो. म्हणजे या फंक्शनचं इंटिग्रेशन बघा 1/2 log t minus 1 minus 1 upon 2 log t plus 1 आणि प्लस c. तुम्ही म्हणणार डिवाइडेड बाय का लिहिलं नाही? कारण t चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1च येतो. इथं सुद्धा काही नाही, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 1 येतो. म्हणजे आपल्याला असं लिहिता येतं 1 upon 2 log 1/2 सपोज कॉमन घेतला आपण, 1/2 दोन्ही मध्ये आहे म्हणून कॉमन घेतला, तर याला असं लिहिता येतं t minus 1 divided by t plus 1 plus c. आणि t ची व्हॅल्यू ठेवून द्या. फायनल आन्सर 1 upon 2 log e raised to x minus 1 divided by e raised to x plus 1 plus c. म्हणजे I is equals to, this is the final answer, 1/2 log of e raised to x minus 1 divided by e raised to x plus 1 plus c. याच टाइपचं एक सिमिलर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल 8. इव्हॅल्युएट log x divided by x into 2 plus log x 3 plus log x dx. आता प्रॉब्लेम कडे बघितलं तर हा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम वाटतो, पण त्याच्या अगोदर log x आहे आणि 1 upon x आहे, म्हणजे फंक्शन आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. जेव्हा फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्म इंटिग्रेशन मध्ये प्रेझेंट असतात तेव्हा अगोदर सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आणि मग पार्शियल फ्रॅक्शन. सबस्टिट्यूशन का वापरायचे? log x आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, बघा दोन्ही आहेत, log x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 x आहे म्हणजे 1 upon x आहे. तर फर्स्ट सबस्टिट्यूशन वापरा आणि मग पार्शियल फ्रॅक्शन वापरा. बघा आता सबस्टिट्यूशन मेथड वापरायची म्हणजे नेक्स्ट स्टेपला काय पुटअप केले, पुट t इज इक्वल्स टू log x. log x पुटअप केला, पुट t इज इक्वल्स टू log x, कारण log x आणि 1 upon x डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होतो. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x म्हणजे dt ची व्हॅल्यू 1 upon x dx म्हणजे I इज इक्वल्स टू, आता हा log x म्हणजे t म्हणून हा t आला, राईट, आणि 1 upon x dx हा टर्म 1 upon x dx.
1 अपॉन एक्स डी एक्स म्हणजे डी टी, तर हा इथे डी टी. आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 प्लस लॉग एक्स म्हणजे 2 प्लस टी आणि 3 प्लस लॉग एक्स म्हणजे 3 प्लस टी. आता सिंपल प्रॉब्लेम पार्शियल फ्रॅक्शनचा इझिली सॉल्व्ह करता येईल बघा. त्याला टी डिवायडेड बाय 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी. डिनॉमिनेटर मध्ये दोन फॅक्टर, दोन्हीच्या दोन्ही लिनियर फॅक्टर, दोन्ही नॉन रिपीटेड फॅक्टर म्हणजे आपल्याला टाइप नंबर 1 चे एक्झाम्पल आणि मोस्ट प्रोबॅबिलिटी 99.99% टाइप 1 चे एक्झाम्पल येते एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला तुम्हाला. सो इट इज नथिंग बट e डिवायडेड बाय 2 प्लस टी प्लस b डिवायडेड बाय 3 प्लस टी. चला सॉल्व करा, क्रॉस मल्टीप्लाय करा. a into 3 plus t plus b into 2 plus t divided by 2 plus t into 3 plus t. LCM t divided by 2 plus t into 3 plus t. So this term will be cancel out. So t is equals to 3a plus 8t plus 2b plus bt. चला सेपरेट वाला टर्म एकत्र कलेक्ट करा. a plus b into t या दोन टर्मचं कॉम्बिनेशन केलं. 3a plus 2b या दोन टर्मचं कॉम्बिनेशन करा, कारण या सेपरेट आहे. 3a plus 2b LHS 1 into t लिहिता येतो आणि कॉन्स्टंट टर्म नाहीये म्हणजे 0 लिहिता येतं. सो कंपेअरिंग we get, कंपेअरिंग केल्यानंतर काय घेतं म्हणून इथं बघा a plus b is equals to 1 मिळतो आणि 3a plus 2b is equals to 0 मिळतो. 2 नी मल्टिप्लाय करा किंवा 3 नी मल्टिप्लाय करा. बेटर 3 नी मल्टिप्लाय केल्यानंतर असं येतं 3a plus 3b is equals to 3. 3 नी मल्टिप्लाय केलं हे इक्वेशन लिहा. 3a plus 2b is equals to 0. हा माइनस 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 प्लस 3a minus 3a कॅन्सल. 3b minus 2b म्हणजे b. 3 minus 0 म्हणजे 3. So b is equals to 3. b ची व्हॅल्यू 3 तर a ची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला. So a plus 3 is equals to 1. So a is equals to 1 minus 3 म्हणजे -2. सो a is equals to -2. चला b ची व्हॅल्यू 3, a ची व्हॅल्यू -2 त्या इक्वेशन मध्ये ठेवा आणि सॉल्व करा. पुढची स्टेप बघा स्टेप बाय स्टेप. a ची व्हॅल्यू -2 आली, b ची व्हॅल्यू 3 आली, ती इक्वेशन मध्ये ठेवा आणि इंटिग्रेशन काढा. बघा a ची व्हॅल्यू -2 इथं आणि b ची व्हॅल्यू 3 ठेव. इंटिग्रेशन घेतलं दोन्ही साइडचं LHS आणि RHS. तर याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. फक्त एक करायचं नाही, हा 2 कॅन्सल, हा 3 असं कॅन्सलेशन होत नसतं. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा -2 बाहेर घ्यावा लागेल. 1 डिवायडेड बाय 2 प्लस t इंटू dt. इथं +3 बाहेर घ्यावा लागेल. 1 डिवायडेड बाय 3 प्लस t dt, राइट. सो इट इज इक्वल्स टू -2 इंटू, आता हा फंक्शन 1 अपॉन t म्हणजे 1 अपॉन x सारखा आहे, म्हणजे याचे इंटिग्रेशन log 2 प्लस t डिवायडेड बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा डेरिव्हेटिव्ह 1, 0 प्लस 1 प्लस 3 इंटू याचा इंटिग्रेशन सुद्धा log 3 प्लस t. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस c. 0 प्लस 1 काय आहे, तर 2 चा डेरिव्हेटिव्ह, t चा डेरिव्हेटिव्ह, 3 चा डेरिव्हेटिव्ह, t चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू आहे ना -2 इंटू log 2 प्लस t प्लस 3 इंटू log 3 प्लस t प्लस c. झालं. t ची व्हॅल्यू ठेवा, तर t ची व्हॅल्यू log आहे म्हणजे -2 इंटू log ऑफ 2 प्लस log x प्लस 3 इंटू log of 3 plus log x and plus c. So this is the final answer.
I is equals to -2 into log of 2 plus t म्हणजे 2 plus log x plus 3 into log of 3 plus t म्हणजे log x plus c. चला काही असाइनमेंट देतो, एक 2-3 एक्झाम्पल्स ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा लेफ्ट हँड साईडला इव्हॅल्युएट इंटिग्रेशन sec square x dx 1 plus tan x 2 plus tan x cos x dx 2 plus sin x 3 minus 3 plus sin x. तीसरा एग्जाम्पल x plus 1 x minus 2 into x square dx x dx divided by x minus 1 x square plus 4. हे चारही एक्झाम्पल्स ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके.